प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करणे आव्हानात्मक असल्यामुळे पर्यावरणात हा कचरा वर्षानुवर्ष तसाच असतो। मोठ्या प्रमाणात हा कचरा जमिनीत मातीमध्ये मिसळत असल्याने मातीची पोत कमी होत आहे। यावर उपाययोजना म्हणून लातूर शहरातील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या मार्फत इको ब्रिक्सची निर्मिती केली जात आहे। यामध्ये प्लास्टिकच्या विटांचा उपयोग करून बसण्यासाठी बेंचेस बनवण्याचे कार्य चालू आहे। कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांगून प्लास्टिक गोळा करण्यात आले। त्यातील मोठा वाटा हा घरगुती प्लास्टिक कचरा असल्याचे निदर्शनास आले। यात खाद्यपदार्थाचे प्लास्टिक आवरण जास्त होते। सोबत प्लास्टिकच्या कॅरीबॅग मोठ्या प्रमाणात। घरातून जमा केलेले प्लास्टिक कचरा साफ करून ते पाण्याच्या रिकाम्या बॉटलीत किंवा जारमध्ये भरून त्याचे इको ब्रिक्समध्ये रूपांतर केले। प्लास्टिक मुक्त लातूर करण्यासाठी ग्रीन लातूर तर्फे हाच केलेला छोटासा प्रयत्न आहे। यामध्ये आपण पर्यावरण संवर्धनासाठी ज्या कॅरी बॅग्स मिळालेल्या आहेत किंवा जमा केलेल्या आहेत विविध ठिकाणावर त्याच्या इको ब्रिक्स बनवलेले आहेत। एका बॉटलमध्ये जवळपास 150 ते 200 कॅरी बॅग सहजपणे बसतात आणि त्या कॅरी बॅगचा उपयोग करून आपण हा इको ब्रिक्स बेंच तयार केलेला आहे आणि जो की इको फ्रेंडली आहे आणि सर्वांनीच या उपक्रमात सहकार्य करावे आणि आपणही पर्यावरणाचा जो होणारा ऱ्हास आहे तो टाळण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचे योजले पाहिजे। धन्यवाद। नमस्कार। आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की रस्त्यात टाकून दिलेल्या बाटल्या आम्ही जमा केल्या आहेत। आमच्या ग्रीन वर्क्स टीमच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी आगळा वेगळा एक प्रोजेक्ट तयार केला। इको ब्रिक्स बेंच या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे। रस्त्यात पडलेलं प्लास्टिक जमा करून ही पृथ्वीचं होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी या ठिकाणचा हा यशस्वी प्रयत्न आम्ही केलेला आहे। आपण पाहू शकतो की प्लास्टिकच्या बाटल्यापासून बसण्यासाठी बेंच केला आहे आणि या ठिकाणी संदेश देण्यात आला आहे की आपलं शहर स्वच्छ ठेवा, झाडे लावा, झाडे जगवा। हा आमच्या ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून आपल्या सर्वांना संदेश देण्यात आलेला आहे। आपण सुद्धा असा याचा उपयोग करून रस्त्यात पडलेलं प्लास्टिक ही बाजूला करावा, त्याचा रियूज करावा आणि वेगवेगळ्या वस्तू बनवून होणारं प्रदूषण थांबावं। धन्यवाद। नमस्कार। आज आपण इको ब्रिक्सच्या माध्यमातून ग्रीन लातूर वृक्ष टीमने एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि तो साध्य करून दाखवलेला आहे। गेली 7-8 महिने झालं आपण प्लास्टिक जमा करत आहोत आणि त्या प्लास्टिक जमा केल्यानंतर आपण जे रिकाम्या बॉटल्स असतात ते त्याच्यामध्ये हा प्लास्टिक भरून गेली ह्या एक बँच तयार करण्यात आल्या। 200 ते 250 बॉटल्स जमा करून हा बँच तयार करण्यात आहेत। एका बॉटल्समध्ये जास्तीत जास्त 280 ते 300 ग्राम कचरा भरता येतो अशाने आणि आपल्या घरामध्ये सुद्धा दररोज आठवड्यातून एक बॉटल तयार होते। न्यूज 18 लोकल, ऋषिकेश होळीकर, लातूर।